इंडियाचं विमान आज दुर्घटनाग्रस्त झालंय, ज्यात 241 प्रवाशांनी आपला जीव गमावलाय। एअर इंडियाच्या बोईंग ड्रीम लाइनर विमानाचा भयानक अपघात झाला। हा अपघात नेमका कसा घडला याची दृश्य आता समोर आली आहेत। 31 सेकंदाचा हा सगळा व्हिडिओ आहे आणि 31 सेकंदांच्या या व्हिडिओमधनं अपघाताचा थरार स्पष्ट होतोय। दुपारी 1:38 वेळ हे विमान रनवेवरनं झेपावलं आणि हे विमान पुढे जायला निघालं अहमदाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या रनवेवरनं। रनवे क्रमांक 23 वरनं या विमानानं उड्डाण घेतलेलं। हे विमान अंदाजे 650 मीटर उंचीवरती पोहोचलं, पण तरीही विमानाचे लँडिंग गिअर म्हणजे विमानाची चाकं बंद झालेली नव्हती। पूर्णपणे टेक ऑफ घेण्यापूर्वीच हे विमान पुन्हा खाली येऊ लागलं। अखेर दुर्दैवानं हे विमान कोसळलं, मोठा स्फोट झाला। या व्हिडिओमध्ये अगदी स्पष्टपणे दिसतंय की या स्फोटानंतर हवेत उंच धुराचे लोट पसरले। या विमान अपघाताचा संपूर्ण थरार या 30 ते 31 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे पाहायला मिळतोय। अहमदाबादच्या विमान दुर्घटनेमध्ये 250 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची भीती आहे आणि भारतातील सर्वात मोठ्या अपघातांपैकी हा विमान अपघात एक मानला जातोय। अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरनं दुपारी 1:38 अहमदाबाद लंडन फ्लाईटनं टेक ऑफ केलं। बोईंग 7878 प्रकारच्या या विमानात 230 प्रवासी, 12 क्रू मेंबर्स होते। यापैकी 169 प्रवासी भारतीय नागरिक, तर 53 ब्रिटिश, 1 कॅनेडियन आणि 7 पोर्तुगीज नागरिक होते। या विमानानं टेक ऑफ केल्याच्या काही क्षणातच हे विमान जवळच असलेल्या मेघानी नगर या दाट लोकवस्तीच्या भागात जाऊन कोसळलं। कारण टेक ऑफ करणाऱ्या या बोईंग 7878 विमानाचं इंजिन फेल झाल्याचं बोललं जातं। 1 मिनिटांहून कमी वेळ असल्यानं वैमानिकाला विमान नियंत्रित करता आलंच नाही। विमान इतकं खाली आलं होतं की झाडावर आदळून थेट मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर जाऊन कोसळलं। मागील 7 वर्षात जवळपास 200हून अधिक विमान अपघात हे टेक ऑफ आणि लँडिंगच्या दरम्यान झाले। 2023 मध्ये 109 असे अपघात झाले होते, ज्यात 37 टेक ऑफ वेळी आणि 30 लँडिंग दरम्यान झाले। अहमदाबादमधील बोईंग 7878 विमानाचाही टेक ऑफच्या वेळेलाच अपघात झाला। टेक ऑफ किंवा लँडिंगच्या वेळी अनेकदा इंजिन फेल होतात। दरवर्षी जगभरात शेकडो विमान अपघात या कारणानं होत असल्याचं समोर आलंय। विमान अपघातांचा आकडा पाहिल्यास विमान प्रवास किती धोकादायक बनलाय ते लक्षात येतं। एव्हिएशन सेफ्टी या संस्थेनं दिलेल्या माहितीनुसार 2017 ते 2023 दरम्यान जगभरात 813 विमान क्रॅश झाले। या अपघातांमध्ये तब्बल 1473 प्रवाशांनी त्यांचा जीव गमावलाय। सर्वाधिक विमान अपघात हे लँडिंगच्या वेळी झाल्याचं समोर आलंय। 7 वर्षात लँडिंगच्या वेळी 261 विमान अपघातग्रस्त झालेले, तर 212 अपघात हे विमान हवेत उडताना झाले। 2017 ते 2023 या 7 वर्षात भारतात 14 अपघात झाले। अहमदाबादच्या विमान अपघातात एकाच वेळी 250हून अधिक जणांचा बळी गेला, ज्यात परदेशी नागरिकांचाही समावेश आहे। हा अपघात नेमका कशामुळे झाला हे ब्लॅक बॉक्सच्या तपासणीनंतरच समजणार आहे, पण या भीषण विमान अपघातानं भारतासह संपूर्ण जग हादरलंय। शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई। तर टेक ऑफ केल्यानंतर अवघ्या 30 सेकंदामध्ये हे विमान क्रॅश झालं। या विमानाच्या वैमानिकांनी एक इमर्जन्सी संदेश ATCला पाठवलेला होता, पण तो संदेश मिळून पुन्हा एकदा त्या वैमानिकाशी जेव्हा प्रयत्न साधण्याचा प्रयत्न झाला, तोपर्यंत मात्र हे विमान क्रॅश झालेलं होतं, दुर्घटनाग्रस्त झालं होतं। या विमानाचा ॲक्सिडेंट कसा झाला याचा एक व्हिडिओ आपण पाहिला, पण या अपघाताची आणखी काही थरारक दृश्य पाहूया।
ही अशी काही